परदेशात जायचं म्हटलं की विमान, जहाज, GPS सगळं तयार असतं. पण जवळपास 1000 वर्षापूर्वी आधुनिक यंत्रसामग्री तर सोडाच, पण आजच्यासारखीशा शोधण्याची साधनंही नसताना भारतातून निघालेलं एक आरमार समुद्र ओलांडून आग्नेय आशियापर्यंत पोहोचलं होतं. आणि या मोहिमेच्या मागे होते चोल सम्राट राजेंद्र चोल प्रथम. नमस्कार, मी स्नेहल आणि साहित्य मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. इसवी सन 1025मध्ये चोलांनी श्री विजय या त्या काळच्या महत्त्वाच्या सागरी व्यापार सत्तेविरुद्ध समुद्री मोहीम सुरू केलेली. त्यांच्या शिलालेखांमध्ये या मोहिमेत काबीज केलेल्या अनेक ठिकाणांची नावं दिलेली आहेत. त्यात कदारम याचाही उल्लेख आहे, जो आजच्या मलेशियातील केदाह या प्रदेशाशी जोडला जातो. आणखी एक भन्नाट गोष्ट म्हणजे श्री विजयची राजधानी पालेम्बाग आजच्या इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर होती. म्हणजे दक्षिण भारतातून निघालेल्या चोलांच्या जहाजांनी हजारो किलोमीटर समुद्री प्रवास करून आग्नेय आशियातील महत्त्वाच्या ठिकाणांवर धडक दिली. पण थांबा, याचा अर्थ चोलांनी संपूर्ण इंडोनेशिया किंवा आग्नेय आशिया जिंकून घेतला किंवा तिथे कायमस्वरूपी राज्य केलं असं अजिबात नाही. इतिहासात उपलब्ध पुरावे सांगतात की ही एक मोठी समुद्री लष्करी मोहीम होती. तिच्या मागचं नेमकं कारण मात्र आजही इतिहासकारांमध्ये चर्चेचा विषय आहे. आणि याच गोष्टीत खरी गंमत आहे. 1000 वर्षापूर्वी भारताचा समुद्राशी असलेला संबंध फक्त मासेमारी किंवा किनाऱ्यापुरता नव्हता. व्यापार, जहाज आणि सागरी सामर्थ्य याचं एक मोठं जग भारताशी जोडलेलं होतं. म्हणून राजेंद्र चोलांची ही गोष्ट एका राजाच्या युद्धकथेची नाही, तर ती त्या काळच्या भारतीय सागरी सामर्थ्याची आहे. हा इतिहास माहीत नसेल तर हा व्हिडिओ त्या मित्राला नक्की पाठवा, ज्याला वाटतं की भारताचा जागतिक इतिहास फक्त जमिनीवरच घडला. आणि साहित्य मराठीला फॉलो करायला विसरू नका.